नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रणेतून 2016 पासून देहदान अवयवदान हा उपक्रम समाजाच्या सेवेसाठी देशभरात अहोरात्र सुरू आहे. या उपक्रमामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. याचबरोबर अवयवदानामुळे बऱ्याच गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संदेशाचे समाजामध्ये कौतुक होत आहे. आतापर्यंत 200 देहदान, 156 अवयवदान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने विविध राज्यात व जिल्ह्यात होत आहे. ज.न.म. संस्थानकडून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. याचाच एक भाग इचलकरंजी इथले 64 वर्षीय विवेकानंद बाळकृष्ण रावळ यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांनी मृत्यूपश्चात देहदान करण्याचा संकल्प जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीस्थान, रत्नागिरी यांच्याकडे देहदान करण्यासंदर्भात फॉर्म भरून दिला होता. त्या अनुषंगाने त्यांची मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा होती. त्यांची मुले सुनील आणि अनिल रावळ यांनी संस्थेशी संपर्क साधून देह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा कार्यकर्ते, जिल्हा सेवा अध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा सहअध्यक्ष मधुकर बाबर, जिल्हा सचिव दिलीप कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश मगदूम, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख अमित लाड, मुख्यपीठ महिला निरीक्षक राधिका पाटील, गोवा उपपीठ महिला सपोर्टर सीमा पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून आतापर्यंत 3 मरणोत्तर देहदान व अवयवदान झाल्याची ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी यांनी दिली. माझे सुनील विवेकानंद राव, माझे वडील कैलासपती कृष्ण अप्पाजी राव यांचे आज रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून माझ्या वडिलांनी इच्छा होती की त्यांचे मरणोत्तर देहदान व्हावे. त्याप्रमाणे आम्ही सर्व परिवारासमवेत दिनांक 15/4/2026 रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे देहदान केले आहे. मी डॉक्टर संजराणी पाटील, सहयोगी प्राध्यापक शरीररचनाशास्त्र विभाग, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे कार्यरत आहे. आज कैलासवासी विवेकानंद बाळकृष्ण रावळ यांचे आज आमच्या डिपार्टमेंटमध्ये देहदान झाले आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने आणि त्यांच्या इच्छेने आज देहदान झाले आहे. आणि त्यांचे हे स्तुत्य कार्यामुळे त्यांच्या देहदानासाठी त्यांचा खूप मोठा हातभार लागणार आहे. आणि त्यांच्या या देहाचा उपयोग आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी होणार आहे. त्यामुळे या कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्यांचे सदैव ऋणी राहतील. आणि त्यामुळे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी जे हे कार्य सुरू केले आहे त्यांच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मृतात्म्यास शांती लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.